कश्यपी धरणात बुडून 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू. 2 वर्षांची चिमुरडी सुदैवाने वाचली. त्र्यंबकेश्वर जवळील हर्सुल पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कश्यपी धरणात बुडून 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यामध्ये 2 सख्या भावांसह पती पत्नीचा समावेश आहे. मात्र या संपूर्ण दुर्घटनेत नियतीचा एक मोठा चमत्कार पाहायला मिळाला असून अवघ्या 2 वर्षांची चिमुरडी सुदैवाने बचावली आहे. मिळालेल्या माहितीनुसार नाशिकच्या मखमलाबाद परिसरातील मंगलमूर्ती अपार्टमेंटमध्ये राहणारे ठोंबरे कुटुंब त्यांच्या शेजारी राहणाऱ्या 2 मुलांसह कश्यपी धरण परिसरात फिरण्यासाठी आले होते. दिनांक 26 रोजी सायंकाळी 4:45 वाजेच्या सुमारास हे सर्वजण धरणाच्या कडेला अंघोळीसाठी पाण्यात उतरले. पाण्यात उतरल्यानंतर एकाला पाण्याचा अंदाज आला नाही आणि त्याचा पाय घसरला. तो बुडत असल्याचे पाहून त्याला वाचवण्यासाठी एकमेकांचे हात धरले आणि याच प्रयत्नात 4ही जण पाण्याच्या वेगाने ओढले गेले. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत. सचिन कैलास ठोंबरे, वय 30 वर्ष, मूळ राहणार पिंपरण, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर, हल्ली मुक्काम मखमलाबाद, नाशिक. रोहिणी कैलास ठोंबरे, वय 25 वर्ष, सचिन ठोंबरे यांच्या पत्नी केतन अनिल पवार, वय 16 वर्ष, शेजारी राहणारा मुलगा कौशल अनिल पवार, वय 14 वर्ष, केतनचा लहान भाऊ. एका कडेला 4 जण बुडत असताना सचिन आणि रोहिणी यांची अवघ्या 2 वर्षांची निष्पाप मुलगी धरणाच्या काठावरच राहिली होती. धरणाच्या काठावर कोणीच नसून केवळ एक मुलगी, लहान मुलगी एकटीच रडत असल्याची बाब स्थानिक हॉटेल चालक आणि गावकऱ्यांच्या निदर्शनास आली. तिच्या रडण्याचा आवाज ऐकून गावकरी तिथे धावले आणि या मोठ्या दुर्घटनेचा उलगडा झाला. घटनेची माहिती मिळताच हर्सुल पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे आपल्या सहकाऱ्यांसह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. वेळ न दवडता स्थानिक पोहणाऱ्यांच्या मदतीने धरणाच्या पाण्यात शोध मोहीम सुरू करण्यात आली. जीवाची पर्वा न करता स्थानिक पोहणाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले आणि अंधार पडण्याच्या आत साधारण 1 तासात 4ही मृतदेह पाण्याबाहेर काढले. मयत रोहिणी ठोंबरे यांच्या मोबाईलवर आलेल्या फोन कॉलवरून पोलिसांनी त्यांच्या नातेवाईकांचा शोध घेतला आणि त्यांना या घटनेची माहिती दिली. सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रुग्णवाहिकेने पाठवण्यात आले. काठावर सुखरूप मिळालेल्या त्या 2 वर्षाच्या चिमुरडीला तिच्या आजीच्या स्वाधीन करण्यात आले आहे. एका सुखी कुटुंबाचा आणि शेजारच्या 2 कोवळ्या मुलांचा असा अंत झाल्याने मखमलाबाद परिसरात शोककळा पसरली आहे.